सांगलीत माझ्याकडे रागाने का पाहतोस या कारणावरून एका युवकावर धारदार हत्याराने वार करण्यात आल्याची घटना सांगलीतील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात घडली। स्वप्नील सर्जेराव कांबळे वय वर्ष 25 राहणार इंदिरानगर झोपडपट्टी अण्णाभाऊ साठे कट्ट्यानजीक सांगली असे जखमी युवकाचे नाव आहे। याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद झालेली आहे। घटनेची माहिती अशी की शहरातील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरातील घरासमोर गुरुवारी रात्री 9च्या सुमारास फिर्यादी स्वप्नील कांबळे हा उभा होता। त्यावेळी तेथे आलेल्या संशयित गुरुदेव रवी काळे वय वर्ष 20 राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली यांनी स्वप्नील यास तू माझ्याकडे रागाने का पाहतोस असा जाब विचारला। त्यानंतर झालेल्या वादावादीत संशयित गुरु याने त्याच्याकडे असलेल्या धारदार हत्याराने स्वप्नील याच्या डोक्यात वार केला। यामध्ये तो जखमी झाला तर दुसरा संशयित महादेव रवी काळे वय वर्ष 21 राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली याने देखील स्वप्नील यास शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। पोलिसांनी दोघा हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।